चला आपण करूयात matchला सुरुवात. दोन्हीही संघांना देऊयात या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला षटक, गोलंदाज बॉलिंग मार्कवरती अमोल. पहिलाच बॉल अगदी समोर होता. पहिल्याच बॉल वरती अगदी आपण पाहिलं तर पॅडल स्वीप, अगदी घुटना टेक और उसके बाद ये पहले ही गेंद पर चौकार. देख पहिल्याच बॉल वरती दमदार सुरुवात. प्रकाशच्या बॅट बद्दल पहिल्याच बॉल वरती हा पहिला वार, हा पहिला चौकार. पहिल्याच बॉल वरती खरं तर आजच्या दिवसाची सुरुवात दमदार पाहायला मिळते. यस, मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक वरती प्रकाश आहेत. पहिल्याच बॉल वरती चौकार आला होता, परंतु आताचा हा बॉल पाहिला तर अगदी एकदम ऑफस्टिकच्या बाहेर, बॅट्समन पासून दूर सध्या तरी हा चेंडू ठेवला होता, परंतु पंचांचा इशारा वाईटचा आलाय. इथे अकरलेन फटका चांगला आहे, फक्त दिशा दिली. व्हॉट अ शॉट, इनसाइड आउटचा फटका. बॉलला सर पाठवला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. हा देखील बॉल जाईल सर पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रकाशच्या बॅट मधून हा दुसरा खणखणीत चौकार. सध्या तरी चांगली सुरुवात केली जाते. वेगवान चेंडू अगदी या ठिकाणी पाहिलं तर सरळ मित्र बनायला अगदी वाईड यॉर्कर हा चेंडू होता. चांगला टप्पा नंबर ते. आता इथून नक्कीच गोलंदाज अमोल सध्या गोलंदाजी करतोय. सुरुवातीच्या 2 बॉल वरती लगातार 2 चौकार आले होते, परंतु त्यानंतर अगदी निर्धाव चेंडू पाहिला. इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. अगदी फुलटास बॉल होता आणि अगदी गॅप मधून बॉलला पाठवलं सरळ. हा देखील चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये जाईल. सीमारच्या पार आणखीन एक चौकार. करत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला पाठवलाय, खिसलाय आणि बॉलला तिथेच मात्र टेसलाय. हा देखील बॉल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा हा आणखीन एक दुसरा चौकार. मध्ये बॉलला तिथे अडवलं जात आहे. यस, या बॉलमध्ये 2 धाबा एकवटल्या जातात. P1चं षटक अगदी इथून कंप्लीट झालंय आणि अगदी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा मित्रपणे फलंदाजी करत असताना प्रकाशनं उचलला गेलाय. म्हणजेच सातत्य आपण पाहिलं तर अगदी फिल्डिंग सोबत मात्र बॅटिंग केली गेली. जिथे खेळाडू नाही आहेत अगदी त्या दिशेने मात्र फटके सजवलेत आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्या टीमला प्रकाशनं चांगली सुरुवात करून दिली आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 19 धाबा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा सामना. अगदी जर का अशाच प्रकारे धाबा आल्या तर नक्कीच मी तर म्हणेन 70+ म्हणजे 70च्याही पलीकडे या पहिल्याच मॅच मध्ये धाबा संख्या जाऊन पोहोचू शकते. सध्या तरी चांगली सुरुवात निर्माण करून दिली प्रकाशने. यस, मॅच ऑन, गेम ऑन. षटक क्रमांक 2 अस्सलवाडी टीम कडनं गोलंदाज नितीन. लो फुलटास बॉल, परंतु या ठिकाणी अगदी चांगला चेंडू मी तर म्हणेन अगदी रतन इथून सन्मान देत असताना अगदी हलक्या हाताने बॉलला फक्त ढकललं गेलं, फक्त टॅप केलं आणि त्यानंतर पहिल्याच बॉल खेळत असताना मात्र ही पहिली सिंगल रतनच्या बॅटमधून. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 20 धाबा. सध्या तरी रतन प्रकाशला चांगली साथ देतोय. रतनला देखील माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये की प्रकाशच्या बॅटमधून धाबा येतात, त्याला स्ट्राईक वरती आणणं फार महत्वाचं आहे. आणि जसा प्रकाश मात्र स्ट्राईक वरती आला तसा लगेच मैदानाच्या आतमध्ये धमाका झालाय. हा देखील बॉल पुन्हा एकदा जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रकाशच्या बॅट मधून हा पहिला ब्लास्ट, पहिला षटकार. सुरुवात केली जाते. वन्स अगेन समोर चेंडू
पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटना बॉलला सरळच पाठवलाय. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरती ताण देणारा हा बिग हिट षटकार. तरी भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. दमदार सुरुवात. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं टॉस जिंकला टीम कोंबळपाडी संघानं आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय आणि जो निर्णय घेतलाय त्याला यशस्वी बनवण्याचं काम आता सध्या तरी फलंदाज प्रकाश करतोय. या साताचा हा बॉल वाईड आहे म्हणजे आणखीन एक एक्स्ट्रा धाबीतनं मिळेल. सध्या तरी गोलंदाज नितीन यांच्यामध्ये थोडासा दबाव नक्कीच जाणवतोय. वाईट बॉल आलाय. टीमची टोटल 33 धाबा. षटकातील अजूनही उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहे. तिथे देखील फटका दमदार आहे. वॉट अ शॉट. मिनी हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये प्रकाशच्या बॅट मधून हा लगातारचा मित्र म्हणेन तिसरा षटकार येतोय. काय बॅटिंग पाहायला मिळते. अगदी पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये सातत्याने गॅप शॉट सिलेक्शन स्वतःला सेट केलं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात काय बॅटिंग पाहायला मिळते. सातत्याने षटकार पाहायला मिळतात. पहिल्याच मॅच मध्ये प्रकाश मात्र दमदार बॅटिंग करतोय. स्वतःला सिद्ध करतोय मैदानाच्या आतमध्ये. आताचा हा बॉल अगदी गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस केला होता. अगदी इथून पाहिलं वेट अँड वॉच परंतु या बॉलवरती फक्त दिशा दिली आणि बॉलला सरळ पाठवलाय. अगदी पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये या बॉलवरती एकच धाव मिळेल. सध्या तरी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये प्रकाशांच्या माध्यमातून सुरू आहे. चांगली बॅटिंग चांगल्या बॅटिंगचा प्रदर्शन सध्या तरी प्रकाश करत असताना टीमचे टोटल 40 धाबा. शेवटचा बॉल फुललेचा बॉल परंतु बॉल असं पाठवला. मिडॉनला खेळाडू आहे तिथे चांगली फिल्डिंग आणि आता या बॉलवरती सिंगलच मिळेल. षटक क्रमांक पाहिलं तर दुसरंही कंप्लीट झालंय आणि दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जवळ धाबा आल्या होत्या त्या म्हणजे तब्बल 17 आणि सेकंड ओव्हरचा विचार केला तर दुसऱ्याही ओव्हरमध्ये जवळ अगदी पहिल्या षटकात 19 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकात तब्बल 22 आल्या. म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 41 धाबा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 41 धाबा. षटक क्रमांक 3. अगदी इथून आता अस्सलवाडी संघाला मित्र म्हणून कमबॅक करावं लागेल. पहिलाच बॉल या ठिकाणी फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. बॉलला जज करतायत आणि इथे देखील सध्या तरी आपण पाहू शकता अस्सलवाडी टीम मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चुका करतोय. सोपा झेल होता. लॉलीपॉप कॅच होती. जजमेंट करण्यासाठी भरपूर वेळ होता परंतु या ठिकाणी जज करता आलं नाहीये. आणखीन एक चूक आणि त्यानंतर बॉल पुन्हा सीमा पार. धाबा मिळतील 4. अगदी इथून सध्या तरी अस्सलवाडी टीमच्या माध्यमातून सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु 20 मध्ये लॉंग ऑनला खेळाडू आहेत तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. याही बॉलवरती एक सिंगल. सध्या तरी अगदी प्रकाशला पाहता मात्र रतन देखील मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगले शॉट खेळत असताना सिंगल एकवडली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 46 धाबा. सध्या तरी धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा यॉर्कर लेन चांगला चेंडू आहे. अगदी या ठिकाणी चॉप केलाय. अगदी टॅप केलाय. दिशा दिली आणि त्यानंतर याही बॉलवरती जवळ 2 धाबा निर्माण केल्या जात आहेत. चांगली या ठिकाणी धाबगती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी दोघांमध्ये ताळमेळ भरपूर चांगला पाहायला मिळतोय. अगदी कोंबळवाडी संघ म्हटलं तर अगदी मोहन पारधी त्या नावानं नक्कीच हा संघ जाणला जातो परंतु या ठिकाणी मोहनची कोणत्या प्रकारची कमी न जाणवता मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली बॅटिंग करत असताना प्रकाश. फुललेचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला ढकललं. डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु याही बॉलवरती एकच धाव मिळेल. सिंगलच मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये आणि टीमची टोटल मात्र पुन्हा एकदा पुढे जाते ती म्हणजे 48 धाबा.
51 धावा. स्मॅश ऑन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वसंत आहेत. अगदी मागील षटकामध्ये चांगला कमबॅक राहिलाय, परंतु इथून देखील आपण पाहता सातत्याने कमीत कमी धाबा देण्याचं काम इथून केला जातोय. अगदी चौथ्या षटकामध्ये गोलंदाज जयवंत आपण पाहतोय. ऑन साइडला सरळ बॅटला खेळला, फटका फसला, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू जातोय. तिथे खेळाडू पोहोचतील, परंतु तिथे देखील थोडीशी चुका पाहायला मिळतात. सध्या तरी बॉलला जज करता येत नाहीये. इथे सातत्याने मिस फिल्डिंग पाहायला मिळेल, परंतु याही बॉलवरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. सातत्याने सिंगल डबलला मात्र इथून सुरू ठेवलं जात आहे. धाबा संख्या पुढे नेण्याचं काम टीमची टोटल आतापर्यंत 54 धाबा. ऑन साइडला उडवलाय फटका, इथे देखील फसलाय. खेळाडू पोहोचतील, जजमेंट इथे देखील चुकीच राहिलाय. सध्या तरी असलबडी टीम मैदानाच्या आतमध्ये करते काय, बॉलला जज करायचा आहे. समोर एक मोठा संघ आहे, त्यांच्या समोर चांगला खेळायचा आहे, परंतु वारंवार चुका होत आहेत. इथे देखील कॅच ड्रॉप आणि पुन्हा 4 धाबा. सध्या तरी आतापर्यंत असलबडी संघाचा विचार केला तर जवळजवळ 2 कॅच ड्रॉप केले. त्याच दरम्यान नुकतेच व्यासपीठावरती आगमन झाले. खरं आपले मान्यवर आपण पाहू शकता. खरं तर असल गावाचे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेत, अर्थातच माननीय श्री रुपेश दादा कोंडे साहेब त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. दादा आपलं वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेटचं पतन. वसंत ज्याने मैदानाच्या आतमध्ये सुरुवात चांगली केली होती, आपल्या टीमसाठी धाबा जमा केल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा मोठा प्रकार खेळण्याच्या नादामध्ये आपला विकेट मात्र समोरच्या टीमला दिलाय आणि ते बॅट्समन मात्र बाद झालाय. सध्या तरी शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज जयवंत अगदी इथून कमबॅक करत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट निर्माण केला होता व तदनंतर पुन्हा एकदा विकेट आपल्या टीमला मिळवून देत असताना शेवटच्या षटकात असलवाडी टीम सध्या चांगला क्रिकेट खेळतोय. इथे फटका, मोठा खेळाचा प्रयत्न, परंतु इथून टप्पा पडल्यानंतर अगदी बॉल सरळ स्टँडवरती पाहायला मिळेल. इथे आणखीन एक फलंदाज बाद. टप्पा पडल्यानंतर अगदी उसळी कमी मिळाली आणि त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा पूर्णपणे मित्र म्हणेन या ठिकाणी गोलंदाजाला झालाय. अजून एक विकेटचं पतन. थँक्यू सो मच बिजू. या ठिकाणी याही बॉलवरती नक्कीच धाबा जमा करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील आपण पाहू शकता जिथे 1 धाव होती तिथे 2 बनल्या गेल्या आणि 2चं रूपांतर मात्र 3 मध्ये केलं जातं. याही बॉलवरती जबल यस 3 धावा मिळतील आणि षटक या ठिकाणी कंप्लीट झालाय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली होती 61 धाबा आणि 62 धाबा संख्येचं टार्गेट आता असलवाडी संघासमोर आहे. आपण लगेच व्यासपीठावरती जाऊयात. खरं तर मान्यवरांचं करूयात मान सन्मान. खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी व्यासपीठावर आपण पाहू शकता. खरं तर माननीय श्री रुपेश दादा कोंडे साहेब आहेत, त्यांचं आपण करूया त्या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान. खरं तर अस्सल ग्रामपंचायतचे सदस्य आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात मान सन्मान. आम्ही विनंती करू किसन रामा सांबरे यांना, किसन सांबरे साहेबांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे. खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकता अस्सल ग्रामपंचायत सदस्य आहेत माननीय श्री रुपेश दादा कोंडे साहेब, त्यांच्या ठिकाणी आपण करतोय मान सन्मान. करत आलेल्या सर्वच पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी मान सन्मान केलं जातंय. अतिथी देव भव. चला कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्स कव्हर करायचा आहे. या ठिकाणी आलेल्या सर्वच मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा
या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान सध्या केले जात आहे. सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. किसन सांबरे साहेबांच्या शुभेच्छा ठिकाणी हा मान सन्मान केला जातोय. सातत्याने आमचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि थँक्यू सो मच. पुन्हा एकदा रुपेश कोंडे साहेब आपला पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. पहिल्या सत्रात 61 बनल्या गेल्यात आणि 62 धाबा संख्येचं टार्गेट आहे आणि आता या 62 धाबा आता कशा प्रकारे बनल्या जातील याचं धावतं विवरण आपण ऐकूयात. करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात आमच्या साथी समालोचक मनोज सरांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रसाद सवारी. भरपूर चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. आज खरं तर विचार केला तर भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. जो टार्गेटची जरूरत होती तो टार्गेट जरूर सेट केला गेलाय कुंभलवाडी टीमनं. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. मरे क्रिकेट संघ असलवाडी चषक 2026 आलेले तमाम रसिक क्रीडानगरीचं मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आज फायनल दिवस आपल्याला पाहायला मिळतो, शेवटचा दिवस, अंतिम दिवस. आज कुठल्या टीम्स या स्पर्धेमध्ये चॅम्पियन, कोणाच्या नावावरती ह्या ट्रॉफ्यास नक्कीच आम्हाला संध्याकाळच्या सत्रापर्यंत जरूर पाहायला मिळतील. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असणारी टीम कुंभलवाडी टीमची धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती लागले गेले तर 61 आणि 62 धावांचा टार्गेट आता बनवायचा आहे असलवाडी टीमला. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. अमोल आणि जयवंत हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खास करून अमोलला आता मैदानाच्या आतमध्ये राहणं फार महत्वाचं असणार आहे शेवटच्या ओव्हर पर्यंत आणि इथून चांगला कमबॅक ही देखील करणं फार महत्वाचं असणार आहे. दोन्ही टीमला दिव्या शुभेच्छा. वैयक्तिक पहिले षटक आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती वसंतला पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे कुंभलवाडी टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून चांगला कमबॅक होईल याच्यामध्ये नो डाऊट असणार आहे. कारण कुंभलवाडी म्हटलं तर या परिसरामध्ये दादा संघ सध्या म्हटला जातोय आणि त्या टीमकडे मोहन पारधी नसून पूर्ण बॅटिंग खरं तर प्रकाशचं कौतुक केलं पाहिजे. अप्रतिम बॅटिंग त्या खेळाडूची राहिली गेली होती. सामन्याला सुरुवात झाली. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज वसंतला पाहतो आपण. त्याच्यावरती हल्ला चढवला जातोय. पहिला ब्रँड 6 पाहायला मिळतोय. फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंड वरती अमोलच्या पाठमधनं अप्रतिम स्ट्रोक आणि थोडं स्वागत केलंय वसंत त्या गोलंदाजाचं षटकारानं. कारण पल्लाही भरपूर मोठा आहे आणि हा जर पल्ला गाठायचा असेल तर असेच फटके येणं फार महत्वाचं असणार आहे आणि अमोलला भरपूर टाऊक आहे. जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत जरूर मोठे फटके पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॅट छेडण्याची लागली जाते. फटका फसला जातोय आणि अप्रतिम झेल, सोपा झेल होता आणि बॉल थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज आपण वसंतला पाहिला आणि इथून झेल जमिनीला दान पाहायला मिळतोय आणि इथून महत्वाचा विकेट जरूर बाद झाला असता परंतु इथं एका ज्या खेळाडूकडे अपेक्षा भरपूर होती आणि त्या खेळाडूला जीवदान मिळालंय आणि इथून एक धाव जरूर पाहायला मिळते. एका धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. जरूर चांगला कमबॅक केलाय वसंत या गोलंदाजानं. पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. मिड ऑफ मध्ये चेंडूला ढकलला होता आणि इथून एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. मोठा फटका आल्यानंतर थोडंसं सिंगल डबल जरूर पाहायला मिळतो आणि हेच तर क्रिकेटमध्ये एक चांगलं योगदान असतं. कारण मोठा फटका आल्यानंतर जरी पॉवर प्ले मध्ये 15 ते 20 धावा जरी आल्या तर येणाऱ्या 18 बॉल मध्ये सहजरित्या सामना असलवाडी टीमकडे जाऊ शकतो. परंतु मैदानाच्या आतमध्ये अमोलला राहणं फार महत्वाचं आहे. शॉर्ट पिच बॉल होता, फायदा उचलता आला नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी जरूर पाहायला मिळते आणि बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ संपला जातोय. पहिल्या बॉलवरती मार खाला आणि त्याच्यानंतर कमबॅक गोलंदाज वसंत या गोलंदाजाकडनं आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. त्याच्यावरती पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती केलाय आक्रमण. बॉल थांबणार नाहीये. बॉल गेलाय मिड ऑनच्या डोक्यावरून टप द पार. येतोय अमोल
ब्रँड 6. जर विचार केला तर डोंगरपट्टा प्रीमियर लिंक ह्याच परिसरामधली जी लिंक असते DPL म्हणून, आणि त्या स्पर्धेमध्ये मेन ऑफ द सिरीज या खेळाडूच्या नावावरती आम्हाला जरूर पाहायला मिळाली होती आणि त्याचं प्रत्युत्तर देखील जरूर पाहायला मिळतोय. आणि तो अजून एक षटकार येतो अमोलच्या बॅटमधनं. षटकाराचे सैन्य धावसंख्येत बदल, धावसंख्या जर पाहिली तर 10 फलकीवरती धावा पाहायला मिळाल्या, 20 या आकड्यावरती पोहोचली गेले. पहिलं षटक इथं संपलं गेलं आणि या पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या अमोलची राहिली गेली, अप्रतिम बॅटिंग. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहतोय आपण, हरीशला पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय, बॅटच्या मधोमध जरूर सापडला गेला क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. इथं अजून एक झेल सुटला जातोय आणि इथून एकच धाव मिळेल. कदाचित जर हा जे देखील झेल टिपला असता तर एक धाव जरूर वाचली असती. कुठेतरी क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते टीम कोंबलवाडी टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळते एका धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 21, 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळालाय. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर थोडंसं मागणं षटक ठरलं गेलं वसंतचं. आता हरीशला मात्र चांगला कमबॅक करावा लागेल, कारण आपण विचार केला तर 62 धावा काढायचेत आणि इथून दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली आहे. कमबॅक करावं लागेल. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा हरीशला, पुन्हा एकदा बॅट चेंडूची लागली जाते. चेंडूच्या मागे षटक बॉलर मध्ये आपण पाहतो एक धाव मिळाले, दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा कन्वर्ट केली जाते. अप्रतिम रनिंग विकेट पाहायला मिळते आणि इथून 2 धावा जरूर पाहायला मिळतात. या 2 धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या दाखलवरती लागली गेली. बॅटिंग करत असताना असलवाडी टीमची 23 धावा, कारण सिंगल डबल येणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर एखादा जर मोठा प्रहार झाला तर मग त्याच्यानंतर अजून कमबॅक टीम बॅटिंग करत असताना असलवाडी टीमकडे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु एकीकडे चांगला आता कमबॅक बॉलिंग अटॅक करावा लागेल. बॅट चिनरेज लागली जाते, गॅप मध्ये बोलला ढकलला क्षेत्ररक्षक पॉन्टर इच्छा इथून धावत आला आणि इथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून चांगली रनिंग पाहायला मिळते. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केले गेलेत, कारण अमोलला माहिती आहे पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या धावा येतील आणि येणाऱ्या मग 12 बॉलमध्ये जो समीकरण असेल त्याच्यावरती मी तुटून पडणार. आणि त्या खेळाडूकडे क्षमता आहे, पॉवर आहे आणि टॅलेंट देखील त्या खेळाडूकडे आहे. जोपर्यंत अमोल मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत असलवाडी टीमला जरूर अपेक्षा असणार आहेत. शॉर्ट पीस बॉल पाहायला मिळत होता, उसळी जरूर पाहायला मिळाली. इथून बॅट्स आणि बोलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही, परंतु इथं पंच आमच्याकडे बोलतात वाईड बॉल आहे, थोडासा बाहेरून जाणारा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. एक अवंतर धाव मिळाले आणि एक अवंतर धावेनं धावसंख्येत बदल, धावसंख्या 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेलेत. 65 धावांचा पल्ला आहे. कुठेतरी कोंबलवाडी टीमला बॉलिंग अटॅक भरपूर चांगला करावा लागेल, तर एकीकडे बॅटिंग देखील चांगली करावं लागेल. आता 2 फलंदाजाला स्ट्राईक रेटवरती आपण पाहतोय अमोल आणि नो स्ट्राईक रेटवरती जेवंत. हे 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगल्या रीतीनं बॅटिंग सध्या पाहायला मिळाले. दांडी गुल आणि इथं पहिला धक्का बसतोय असलवाडी टीमला. फलंदाज बाद होईल अमोल. बॅक टू द डगआउट. महत्वाचं विकेट बाद झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भरतला पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती. आता थोडंसं अडचणीत संघ आपल्याला पाहायला मिळतोय असलवाडी टीम. अजूनही माझ दोन्ही टीमकडे बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पहा वेग भरपूर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. जेवढे डॉट बॉल येणार तेवढी दडपण बॅटिंग करत असताना असलवाडी टीमकडे जरूर पाहायला मिळेल.
कारण टार्गेट आहे 62 धावांचा, पल्ला भरपूर मोठा आहे आणि इथून आता चांगली बॅटिंग करावी लागेल. महत्वाचं विकेट जरूर बाद झालाय, त्याच्यानंतर पूर्ण जबाबदारी जयवंत आणि भरत या दोन फलंदाजावरती आता राहिली गेली आहे. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल पाहायला मिळतोय, वेग भरपूर पाहायला मिळाला, शेवटचा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं संपलं गेले आणि 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलक्यावरती 26 या आकड्यावरती जरूर पाहायला मिळते. बॉल शिल्लक असतील आता 12 आणि 12 मध्ये अजूनही बनवायचे 36 धावा. जर ह्या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा आल्या तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये समीकरण सोपं असणार आहे, आणि जर ह्या ओव्हरमध्ये धावा जर कमी आल्या तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये समीकरण कठीण असणार आहे. तर पाहिजे तिसरा गोलंदाज कोण असेल टीम कोंबलवाडी टीम कडनं आपण पाहणार आहोत. अक्षयला पाहतोय आपण. पहा, आयोजकांची सूचना आली, बाहेरून कुणी आवाज देऊ नका. टपाल असलवाडी टीम आणि आता मग पॅनलिस्टला सामोरं जायला लागेल. आयोजकांची इथनं सूचना आली गेली, कारण आज फायनल दिवस आहे. प्रत्येक टीम्सला या सूचना जरूर पोहोचल्या जातील. अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती स्लो पद्धतीचा बॉल जरूर पाहायला मिळाला. पॅड वरती चेंडू जरूर अदलला गेला आणि इथून एक धाव सहजरित्या कंप्लीट केली गेली. एक चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि एका धावीनं धावसंख्येत बदल. धावसंख्या 27 धावा धावफलकीवरती लागले गेलेत. मोठे फटके येणं फार महत्वाचं असणार आहे टीम असलवाडी टीमला. जर या ओव्हरमध्ये जर एक षटकार, एक चौकार आणि त्याच्यानंतर सिंगल डबलला जर प्राधान्य दिला तर टार्गेट होऊ शकतो. पण इथं ताकद भरपूर चांगली पाहायला मिळते. बॉलिंग अटॅक भरपूर चांगला राहायला जातोय. पहिल्या बॉलवरती फक्त एक सिंगल आलं आणि त्याच्यानंतर दुसरा बॉल आपल्याला हा जरूर डॉट पाहायला मिळतोय. म्हणजे अजून आतापर्यंत जर पाहिलं तर भरत हा फलंदाज पाहतोय आपण सध्या स्ट्राईक वरती 3 चेंडू डॉट झालाय आणि थोडंसं दडपण पाहायला मिळालाय. पुढे मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट अप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. गॅपमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून एकच मिळेल आणि एका धावीनं थोडीशी धावसंख्या आपल्याला पुढे पाहायला मिळेल. 28 धावा धावफलकीवरती आपल्याला पाहायला मिळतात. जर सामना जिंकायचा असेल तर मग सिंगल डबलला प्राधान्य देऊन उपयोग नाहीये या मॅच मध्ये. जर हा पल्ला गाठायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक बॉलवरती हल्ले चढवणे फार महत्वाचं असणार आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न गॅपमध्ये ढकलला जात आहे. मिड ऑफ मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला गेला आणि थोडा एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 29 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॉलिंग. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं गोलंदाज आपण पाहिलं तर वसंतचं, आणि त्याच्यानंतर हरेश आणि अक्षयनं कमबॅक केल्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. कुठे काय होईना प्रयत्न चालू आहेत आणि इथून अप्रतिम षटकार पाहायला मिळाला आणि 6 धावेनं धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या दाफलकीवरती आपल्याला पाहायला मिळते 35 धावा. असे जर मोठे फटके आले तर मग आपल्याला शेवटच्या ओव्हर पर्यंत आणि शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला ही मॅच जरूर पाहायला मिळेल आणि असे फटके येणं फार महत्वाचं आहे. 62 धावांचा पल्ला गाठत असताना 35 धावा जरूर पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल पुढे मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. षटक क्रमांक 3 संपलं जाते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकीवरती लागले गेले तर 37 धावा. बॉल शिल्लक असतील 6 आणि 6 मध्ये बनवायचे आहेत 25 धावा. किसन दामा सांबरे ग्रुप ग्रामपंचायत माझे सदस्य यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आले गेले जर हा सामना जिंकवला तर असलवाडी टीमच्या खेळाडूंसाठी. पहिलाच बॉल गॅप मध्ये ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून मिळाली फक्त एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत थोडीशी बदल. धावसंख्या दाफलकीवरती लागले गेले तर 38 धावा. अजून येणारे 5 मध्ये 24 धावींची गरज. समीकरण भरपूर कठीण आहे. मोठे फटके येणं फार महत्वाचं असणार आहे. मोठे फटके येणं फार महत्वाचं असणार आहे असलवाडी टीमच्या खेळाडूंना. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न आणि इथून चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय, परंतु एक धाव जरूर पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच चाफेवाडी पठार आणि जुगरेवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की लवकर यायचे टॉस विन करण्यासाठी. दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चाफेवाडी पठार टीमचे कॅप्टन्स आणि जुगरेवाडी टीमचे कॅप्टन्स विनंती असेल, कारण हा शेवटचा षटक आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की लगेच यायचे टॉच करण्यासाठी आमच्या टॉच बॉक्स मध्ये.
पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय. ताकदीचा वापर जरूर पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे आणि खूप लांबून प्रवास केला आणि अप्रतिम झेल देखील टिपला गेलाय आणि इथून अजून एक धक्का बसेल असलवाडी टीमला. फलंदाज धक्का क्रमांक दुसरा जेवंत बॅक टू द डगआउट. षटकाचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ संपलाय आणि अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती हो हो क्या बात आहे. गोलंदाज आपण पाहतो या रुपेश बॉलिंग ट्रॅक वरती आणि अप्रतिम गोलंदाजी. फलंदाजाला चेंडू देखील समजला नाहीये. क्रॉस मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून दांडी गोल केली जाते आणि अजून एक विकेट पाहायला मिळते असलवाडी टीमचा. फलंदाज देवा बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूरला पाहतोय. छोटा पॅक बडा धमाका. क्या बात आहे. बडा धमाका जरूर करावं लागेल. नाही इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आणि इथं जवळजवळ सामना आपल्याला कोमलवाडी टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून प्रकाशची बॅटिंग भरपूर चांगली राहिली आणि धावसंख्या उभ्या करण्याची ताकद त्या खेळाडूंनी केली आपल्या टीमसाठी आणि पहिल्या मॅच मध्ये जरूर कोमलवाडी टीम कमबॅक पाहायला मिळालाय. हा देखील वेग भरपूर पाहायला मिळतोय आणि इथून सामना जिंकलाय टीम कोमलवाडी. हाडलक टीम असलवाडी दोन्ही टीमचं आम्ही करूया सरसे स्वागत. चला चापेवाडी पठार टीमचे कॅप्टन्स आलेत आणि जुगरेवाडी टीमचे कॅप्टन आलेत. चाफेवाडी पठार